ज्ञानेश्वरी अध्याय 15. आता हृदय हे आपुले चौफळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरुची. आता आपल्या शुद्ध अंतःकरणाचा चौरंग करून त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू. ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्योदेयो. श्री गुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजुतीरूपी ओंजळीत सर्व इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजळींचे अर्घ्य श्री गुरूंच्या चरणांवर देऊ. अन्यनोद्यके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. एकनिष्ठारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्रीगुरूस अनामिका नावाचे गंधाचे बोट लावू. प्रेमाचे निभांगारे निर्वाळुनी नूपुरे लेवाऊ सुकुमारे पदेतिये. श्री गुरूंविषयी प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्यांचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू. घाणावली आवडी अव्यभिचारे चोखडी ती खालू जोडी आंघोळ्या. अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरूविषयींचे दृढप्रेम हीच कोणी ती जोडवी ती सद्गुरूंच्या पायाच्या अंगठ्यात घालू. आनंदामोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवूवरी. आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी 8 पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू. ते अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. देहादिकांचा अभिनिवेश असणारी जी अहमवृत्ती हाच कोणी एक धूप तो श्री गुरूंच्या चरणांजवळ जाळू. या देहादिकापैकी मी कोणी नाही अशी जी एक उत्पन्न झालेली निर्विमान बोधवृत्ती हेच कोणी तेज त्या तेजाने श्री गुरूस ओवाळू व त्या सद्गुरू चरणास सदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण करू भोग मोक्ष निंबलोन पायातया. श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण या 2 खडावा करून घालू व ऐहिक पारत्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू. या गुरुचरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्री गुरूंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. ब्रह्मीचे विसवणे वरी उन्मेखला हे उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते. पूर्णचंद्राचिया कोडी वक्तृत्वा धापे कुरोंडी तैसी आणि गोडी अक्षरांते. कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत आणि अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते. सूर्ये अधिष्ठिली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानांची दिवाळी करी. ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते त्याप्रमाणे वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. नाद ब्रह्म खुजे
कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. ज्या दैवाच्या योगाने हे असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे नाद ब्रह्म ठेंगणे होते. फार काय सांगावे, त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तितका शोभत नाही. श्रवण सुखाचा मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिने बरवी वाचा वल्ली. श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते. ठाओ न पवता जयाचा, मनसे मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारू. ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव त्या दैवान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो, हे केवढे आश्चर्य आहे. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी जे नागवे, ते अगोचर पावे गोठी माझी. जे ज्ञानाला कळत नाही व ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म, ते त्याच्या बोलण्यात सापडते. एवढे एक सौभग, वळघे वाचेचे अंग, गुरुपद पद पद्मराग लाहे जैका. गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते. तरी बहु बोलू काई, आजी ते आणि ठाई, माते वाचुनी नाही ज्ञानदेव म्हणे. तर या संबंधाने फार काय सांगू, आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानदेव म्हणतात. कारण मी श्री गुरूंचे तहाणे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत, म्हणजे माझ्या गुरूंना मी एकटेच मूल आहे, म्हणून त्यांच्या कृपेला मी एकटाचा ठिकाणा झालो. पहा, चातक पक्षाकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरिता केले आहे. म्हणून माझे रिकामे तोंड बडबड करू गेले, तो त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. दैव जर अनुकूल असे झाले तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असेल तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आघणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते. हे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असतानाही जगास पूज्य अशी त्याची पुराणे श्रीकृष्णांनी करून टाकली नाहीत का? त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयींचे शुद्ध प्रेम मलिन होते. श्री गुरूंचे महत्त्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे? आता त्याच श्री गुरूंच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदयगत सांगण्याच्या साधनेने मी तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन. तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य मिळवण्यास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झाले तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो. अथवा लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. अथवा ज्याप्रमाणे डोळ्याला सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणेच ज्ञानानेच मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तर त्या ज्ञानाकरता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला.
द्रव्यांजन हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवेल, परंतु देह घालण्यास पायाळ्याचे डोळे पाहिजेत. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे शुद्ध मन पाहिजे. तर वैराग्या वाचून कोठेही मन टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार की जो आपण होऊन मोक्षच्या मनाला माळ घालील, हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारासच माहीत होते, तेव्हा तो जसा त्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो, त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळते, त्यावेळेला वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकांच्या पाठीमागे लागेल. आता या संसाराला क्षणभंगूरपणा कसा आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्री कृष्ण परमात्मा 15व्या अध्यायात सांगतात. सहज उन्मळून पडलेले झाड शेंडाखाली व बूड वर असे पडले असता ते जसे लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही, हे लक्षात ठेव. याच एका प्रकारच्या रूपकाचा चातुर्याने जन्ममृत्यूरूपी संसाराची एरझार संपवतात भगवान. संसाराचे मिथ्यात्व दाखवून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. आता ग्रंथातील हेच सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील, ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावेत. तर ब्रह्मानंदाचा समुद्र पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला, अरे अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असता जे विश्वरूपी दृश्यमध्ये अडथळा करते, ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज. परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला हा वृक्ष नाही, म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. जर इतर वृक्षाप्रमाणे याच्या बुडाशी अग्नी अथवा कुऱ्हाड्यांचा प्रवेश झाला तर वरचा विस्तार केवढा का असेना, तरी वृक्ष जसा मुळाशी तुटला असता फांद्यासह उन्मळून पडतो, तसा हा पडला असता. पण या संसार वृक्षाची तशी गोष्ट कोठली, परंतु हा सोपा नाही. अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे, कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे प्रलयकालच्या उदकाने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या संसार वृक्षाने अडविले आहे. अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापिले आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला कळत नाही, व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही, आणि मग जे काही आहे तो हा वृक्षच आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना, हा नेहमी हिरवागार आहे. आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लवाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या आहेत. त्याप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खाली फांद्या आहेत असे नाही, तर वरच्याही बाजूस फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. हा संसार वृक्ष म्हणजे आकाश जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, अथवा वृक्षाच्या आकाराने वारा विस्तारला आहे, किंवा या वृक्षाच्या रूपाने त्रयाने उदय केला आहे. असा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज. आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे, संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे, याचा खाली वाढण्याचा का स्वभाव आहे, व याच्या फांद्या कशा आहेत, अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत, आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरिता आहे,
आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे, अर्जुना, या सर्व गोष्टी तुला चांगल्या अनुभवायला येतील तशा निर्मळ खुलाशाने सांगू. परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक, हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कान कर. तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले. तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले. आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसे दाही दिशांनी कवटाळले आहे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे बोलणे व्यापक असतानाही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्पसे झाले. इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली. तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. ओम हरिओम. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य वर्णानि यस्तं वेद स वेदवेत्. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व आहे, म्हणजे वर आहे, आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा असलेल्या संसार वृक्षामुळे वाटत आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही, अशाविषयी एक वाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आदी जो मैथुनादी साधनांशिवाय प्राप्त झालेला मूर्तिमंत आनंद होय. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे, पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे, स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला आहे, नामरूपाचा व्यवहार होतो, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो, जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ नाममात्र आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले म्हणजे आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही ज्याच्या ठिकाणी नाही, हे आपणच आपल्याला आहे असे समज. अशी जी वस्तू, सत्यवस्तू, ब्रह्मवस्तू, तो या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. ज्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. माया म्हणून जी प्रसिद्ध आहे ती नसलेलीच आलेली आहे. किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत, त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो, आणि नाही म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्णपणे विश्वाकाररूपी वस्त्राची घडी केलेली आहे, ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखीच आहे. मग वस्तूचा प्रकाशच जगदरूपाने प्रगट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नात आपल्या नवऱ्यासमोर पुढे निजलेली तरुण स्त्री नवऱ्यातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते, त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी अज्ञान आणते, तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे ते या संसार वृक्षाच्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे, आणि वेदांतातही याला बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला
वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती व स्वप्नाच्या अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तीरूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरीलप्रमाणे प्रसिद्ध आहे. परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढसंबंध होणे हे जाळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाच्या खालचा व वरचा भाग दाखवतात. मग अपारसे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर होऊन घेऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले म्हणजे अग्राचे जुंबाडेच जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाड्यात चिदवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्तत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानात सत्वरज तमात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेलाचा 3 पानांचा एक शेंडा फुटतो. तो बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची बुद्धी करतो. तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळी वाढावयास लागते. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसांच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकाररूपी लहान लहान फाद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग आकाश वायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. त्याप्रमाणे श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय ते ढवळ्यांचे शेवटात असलेले पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुरांपर्यंत श्रोत्यांची मोठी वाढ होत असता श्रोतेंद्रिय हे विषयांविषयी आशेंचे कांडे तयार करते. शरीरातील त्वंगेंद्रियाचे वेल आणि पाले स्पर्शांकुरांपर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. यानंतर रूपविषयाची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरेंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसविषयरूपी ढवळे फार वेगाने व वाढिले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. त्याप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधावयास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे महत्तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार बुद्धी मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व परिवार हा संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे सर्व वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. याचे कारण काय तेही सांगण्यात येईल, ऐक. तर श्व म्हणजे उद्या. तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही. उद्या तोपर्यंत या वृक्षाला एकसारखे टिकणे नाही म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाहीच तोच मेघ नाना रंगाचा होतो अथवा वीजही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याचा थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते त्याप्रमाणे या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो म्हणून याला ज्ञाते अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावता पिंपळ असे म्हणतात. परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ हा या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ ही उपमा दिली असती तरीसुद्धा ती मला चांगली पटली असती. परंतु ते राहू दे. आपल्याला लौकिकार्थासी काय करावयाचे आहे म्हणून आता या अलौकिक
तर आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले आहे. आणि आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दलची मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरतच असतात, त्या योगाने तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही. म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपाने द्रव्य संचय करतो, तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाश असा भासतो. अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत असता ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूप फांदी वाळते व त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला किंवा त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले किंवा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी किंवा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शाखा किंवा उत्पन्न झाल्या हे कळत नाही. उत्पन्न झालेली 14 भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते. तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यामागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनुच्या काळापुढे दुसरा मनुचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो ते कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकामागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. या संसार वृक्षाच्या शरीररूपी एक शेंडा गळून जातो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय आहे असा वाटतो. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच येत असलेले पाणी मिळत असते, त्यामुळे पाहणारास तेच पाणी आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात. अथवा डोळे मिटून उघडावा इतक्या वेळात अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते. तेच लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही त्याला लाट नित्य टिकणारी अशी वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असे लोकांना भ्रम पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते. त्याप्रमाणे अतिशय वेग हा भ्रमाला कारण होतो. हे राहू दे, संसारामध्ये कोलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे म्हणतात. परंतु जो याचा वेग पाहतो व क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते, या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे, असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशवंत भासमात्र आहे असे ज्याने जाणले. अर्जुना, त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांताच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले, फार काय सांगावे. ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल.
अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्माणुबन्धीनि मनुष्यलोके अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्माणुबन्धीनि मनुष्यलोके. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्यांमुळे त्या मुळापासून खालीही वेल व पाला फुटतो असे जे आम्ही आरंभी म्हटले होते तेही आम्ही सोप्या भाषेत सांगतो ऐक. तरी अज्ञानरूपी बळकट झालेल्या मुळाने महत्तत्वादिकांच्या भराने व वेदरूपी मोठे पाने फुटून हा संसार वृक्ष वाढतो. परंतु आरंभी तर स्वेदज, जारज, अंडज व उद्भिज हे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एकी कोणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळ फांदे उत्पन्न होतात. मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी ढाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूप आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री पुरुष व नपुंसक हे भेदात्मक आकारांचे घोष अंगी असलेल्या कामादिक विकारांच्या ओझ्याने एकमेकावर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखा आपल्या अंगभराने लवून एकमेकामध्ये गुंततात व गुण क्षोभाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व मूळ आहे म्हणजे वर मूळ आहे ज्याची असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. ज्याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजाती रूप फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात, तर मधल्या भागातच त्याची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णाच्या आडव्या फांद्या फुटतात. विधिनिषेध रूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालखी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नामवंत अशी जी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोडाने वाढतात. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्माचे सोट किती फुटतात ते कळत नाही. त्याप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे देहरूपी शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक आकर्षतेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसाररूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे. याप्रमाणे तो रजोगुणाचा वारा भयंकर वाहण्याचा बंद होतो. मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांच्या नीच वासना ह्याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ फोक हे प्रमादरूपी पाने, पाला व ढाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या ढहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्यांच्या नाशाकरिता जारण मरण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या बाणासह वासनारूप वेल विस्तारतात. तो ती निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात व त्याप्रमाणे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. तेव्हा तमोगुणरूपी मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निष्कृष्ट
पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशुपक्षी डुक्कर वाघ विंचू साप या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, अशा या मनुष्य शाखात सर्व अंगांच्या ठिकाणी नित्य नवा नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते. आणि तेथे हिंसा व मैथुन या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती हे तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्माचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. ती माणसे या प्रकारची अवस्था भोगता मग पुढे अखेरीस वृक्ष गवत लोखंड माती आणि दगड अशा जड योनीत जातात. तेथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच. अर्जुना ऐक, ह्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखेची वाढ मनुष्यापासून ते स्थावरापर्यंत होते. म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की येथून संसार वृक्ष विस्तार पावतो. एरवी अर्जुना, संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य ज्ञानरूप मूळ पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी हा मध्यावर असलेल्या शाखा होत. परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणरूपी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने या मनुष्यात रूपी शाखाच वाढतात. अर्जुना, 3 वेदरूपी ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद पाने या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत. कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. म्हणून मनुष्यतून या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला या शाखा मुळे आहेत असे समज. आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जशा जशा वाढतात तशी तशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात व जशी जशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसा तसा त्या वृक्षाचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो. या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. जेथपर्यंत कर्मे आहेत तोपर्यंत देहाचे राहणे व जेथपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म करण्यास नाही म्हणताच येत नाही. म्हणून मनुष्यदेह ही मुळे आहेत यात चूक नाही असे ज्या जगाच्या जनकाने सांगितले. मग ती तमाची भयंकर वाहुटूळ शांत झाल्यावर सत्वाची वाहुटूळ जोराने सुटते. त्यावेळी ह्याच मनुष्यकार रूपी मुळा सुवासना रूपी मोड निघतात व ते मोड कुंभास येऊन नंतर त्या सत्कर्मरूपी अंकुर फुटतात. विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात. बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्तारास पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते. यावेळी मेधारस ज्यांच्या आत भरलेला आहे व जे आस्थारूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेदपद्यांच्या घोषाने गर्जना करू लागतात. श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानावर पाने पसरतात. अशा यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात. त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले उंच वाढतात. जोपर्यंत सत्वगुणाचा वारा प्रचंड सुटतो तोपर्यंत मध्ये असलेल्या वेदरूपी दाटपाला विद्यांचा झडझडाट करतो. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात. त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात. पुढे रंगाने तांबडे असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूपी लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच जाते. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. ह्याही फांद्यांपेक्षा फार उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात. मग त्या डाळांवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची कश्यपादी वरच्या शाखा आहेत. याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिकाधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यात जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखानंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव रूपी आणि शंकर रूपी अनुकुचीदार कोंब येतात. हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावला आहे की ती मनुष्यरूपी शाखा सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते आणि हे म्हणजे ब्रह्माच्या जवळ येते.
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला जशी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते, त्याप्रमाणे जेथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टकतात. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही, मग तेथून तर केवळ ब्रह्मच आहे. परंतु हे असू दे, याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मादिक डहाळ या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत. आणखी काही ज्या सनकादिक नावाच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज. अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्व मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. ज्याप्रमाणे खाली व वर शाखा असलेल्या वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला आणि खालची ही मुळे तुला खलाशासकट स्पष्ट करून दाखवली. आता हा संसार वृक्ष कशाप्रमाणे उपटला जातो ते ऐक. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन चित्वा. परंतु ज्याचे जसे वर वर्णन केले आहे तसे त्याचे खरे स्वरूप आहे तसे येथे आढळून येत नाही. याला अंत नाही, आदी नाही व स्थिती नाही. अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा असंगरूपी शस्त्रांनी छेदून. परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की या एवढ्या झाडाला उपटील असे एवढे साधन काही आहे काय? कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार. मूळ तर वर निराकार ब्रह्मामध्ये आहे. हा संसार वृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरांपर्यंत विस्तारतो व दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो. असा हा संसार वृक्ष बळकट आणि अमर्याद आहे. आता याचा शेवट कोण करेल असा शुद्ध विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस. परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर त्याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत, म्हणजे श्रम नाहीत. मुलाकरता लेकरांची भीती नाहीशी व्हावी म्हणून बागुलबाज खरोखरी देशोधडीस लावावा लागतो काय? ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहिजेत काय? सस्याचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे. त्याप्रमाणे अर्जुना, हा संसार वृक्ष जर खरा नाही तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली? आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांजेचे घरभरून लेकरे आहेत सांगण्याच्या प्रकारापैकीच होय. जागे झाल्यावर मग सोमनातील बडबड काय कामाची? त्याप्रमाणे ही संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज. याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि जर आम्ही सांगितल्याप्रमाणे खरा असता तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याचे पाळेमुळे खणून टाकण्याचे काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने आकाश उडून जाईल काय? म्हणून अर्जुना, मी हे ज्या संसार वृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. जशी राजाला कासवीच्या तुपाची मेजवानी करावी तसे अर्जुना, मृगजळाची जी तळी आहे ती दृष्टीने धरून पाहावीत, नाही तर त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतो काय? अर्जुना, या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, मग त्याचे कार्य ते केवढे? म्हणून संसार वृक्ष खरा कोठून असणार तर तो मिथ्याच आहे. आणि या संसार वृक्षाला अंतही नाही असे जे काही म्हणतात तेही एक प्रकाराने खरंच नाही असे समज. तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला शेवट आहे काय? अथवा रात्र संपली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडीत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही तोपर्यंत या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला शेवट नाही.
जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. म्हणून सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालव्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो. त्याप्रमाणे संसार वृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा या संसार वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष आरंभरहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसार वृक्षावर आरोप नाही, तर ते म्हणणे या अनादित्वास अनुसरून आहे. कारण संसार वृक्ष तर स्वरूपाने खरा नाही, मग जो नाही त्याचा कोणी आरंभ असेल काय? जो खरोखर जेथून उत्पन्न झाला त्याला उत्पत्ती आहे असे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपी करून नाहीच त्याला आरंभ कोठून म्हणावायचा? म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही तशाला कोण आहे म्हणून सांगू? एवढ्याकरता हा संसार वृक्ष नाहीपणानेच अनादी आहे. वांजेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची? अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा? म्हणून स्वरूपे करून जो नाही अशा संसाराला आरंभ कसला? ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा हा कोणी उत्पन्न केल्याशिवायच आहेच आहे, मग हा संपूर्ण संसार वृक्ष अनादी आहे असे समज. अर्जुना, याप्रमाणे पहा की या संसार वृक्षाला आदी व अंत नाही. मध्ये स्थितिकाली तो काही भासतो, पण त्याचे भासणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि खरोखर समुद्रातही मिळत नाही, तरी मध्येच जसे मिथ्या मृगजळ दिसते, त्याप्रमाणे अर्जुना संसार वृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही, परंतु खोटेपणाची नवलाई अशी आहे की तो नसून भासतो. ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष आहे असे भासते. अशा रीतीने स्थितिकाली हा संसार वृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवितो. तो कसा? तर जसा बहुरूपी हा कफणी धारण करून लोकांना फसवतो तसा, आणि नसलेला निळेपणा आकाशात दिसतो तसा दिसेना का? पण ते दिसणेही एक क्षणात होते व जाते. स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुता नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात का? तशा क्षणिक भासणाऱ्या पद्धतीचा हा संसार वृक्षाचा आभास आहे. पाण्यात दिसणारे आपले प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो. त्यास धरावयास गेले तर तो सापडेत नाही. अर्जुना, लाटांचे होणे व जाणे कमी पडते तरी ते वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने संसार भासाचे होणे जाणे आहे. ज्याप्रमाणे कृष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो किंवा पाठीमागून वाहतो हे कळत नाही, त्याची स्थिती जशी एकच नसते, त्याप्रमाणे हा संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितिकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी ज्याचे स्थित्यंतर होते, म्हणजे संसाराला स्थितीही नाही. याप्रमाणे संसार वृक्षाला आदी अंत व स्थितीही नाहीत व याला रूपही नाही. आता अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रमते काय? अर्जुना, हा नसलेला संसार वृक्ष केवळ आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे, तर आता आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाही सागर. नाही तर एका ज्ञाना वाचून जितके उपाय तू करशील त्याच्या योगाने तू या संसार वृक्षात अधिक अडकशील. मग फांद्या फांद्यांनी खाली व वर किती फिरावे? म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञानरूपी मूळ यथार्थ ज्ञानाने तोडून टाक. सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणाऱ्या सर्पाला मारण्याकरता लांब काठ्या गोळ्या केल्या तर त्याचे व्यर्थच ओझे गोळा केल्यासारखे होते. मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी कोणी रानोमाळ धावत सुटला असता त्याने खऱ्या उड्यात सापडून जसे बुडावे. अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायामध्ये खटपट करणाराला साधनांचे जीवापाड श्रम होऊन तो आपण स्वतः मरतो. म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच जसे औषध असते, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या या संसार वृक्षाचा नाश करण्यास समर्थ एक ज्ञान खड्गच आहे. परंतु अरे, ते ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल तसे वैराग्याचे नित्य सामर्थ्य बुद्धीला पाहिजे, नित्य नव्हे पाहिजे. ज्या वैराग्याचा उठाव झाला असता या त्रिवर्गाचा, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा असा त्याग होतो की जसे काही कुत्रे
आत्ताच ओकून गेले आहे. अर्जुना, येतपर्यंत सर्व पदार्थ मात्रांमध्ये वीट उत्पन्न करेल असे हे दांडगे वैराग्य पाहिजे. मग त्या ज्ञान खड्गावरील देहाभिमानरूपी मियान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे. ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्याला तीक्ष्ण धार असावी. मग ते एकट्या पूर्ण बोधाने घासावे. परंतु निश्चयरूपी मुठीचे बळ 1-2 वेळा पाहून मग ते अतिशय शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे. हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर अर्जुना, आपल्यापुढे धाव मारण्यापुरते दुसरे उरणार नाही. ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसार वृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही. शरद ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील डगरूपी कचरा नाहीसा करतो, अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो, अथवा जागे होता क्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठाव ठिकाणा उरत नाही, त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रवाहार करील. तेव्हा या संसार वृक्षाचा वरला भाग अथवा वरचे मूळ अथवा खालच्या शाखांचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसत नाही तसे काही एक दिसणार नाही. अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा संसार वृक्ष तो छेदून, म्हणजे आत्मविचाराने त्याचा निराश करून ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसुता पुराणी. मग नंतर त्या रूपास आपल्या रूपास पहावे की ज्या ठिकाणी गेले असता पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही अनादी विश्वपरंपरा वाढली त्या आद्य पुरुषास शरण जावे. मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदंभाव स्फुरतो. त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व इदंच्या सापेक्ष आपल्या संबंधाने अहंभाव असतो. म्हणजे मी आणि हा आत्मस्वरूप एकरस असल्या कारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदम स्फुरण नाही. इदम स्फुरण म्हणजे इट इंग्रजीमध्ये, आणि इदम स्फुरण नाही म्हणून अहम स्फुरणही जेथे नसते, म्हणजे आय इंग्रजीमध्ये. असे जे अहम इदम वृत्तीशून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, जे आपले स्वरूप आपणच पाहतो, परंतु समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची 2 मुखे करून पाहणे नको, अर्जुना हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर खणण्यापूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतो, अथवा पाणी आटल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते, अथवा अग्नीतील जळणारे लाकडे निशेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो, त्याचप्रमाणे अर्जुना जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे, जिभेने जशी आपली चव चाखावी अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पाहावे त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे, अथवा तेज जसे तेजास मिळावे, अथवा आकाशाने जसे आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याचाच पदरात भरावे, आपणच आपल्याला अद्वैत भावाने जे पाहावयाचे आहे ते असे आहे हे मी खरे सांगतो. जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहणे, दृश्यसापेक्ष दृष्ट्याची कल्पना टाकून पाहणे, काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय. ज्या ठिकाणाला आद्य पुरुष असे म्हणतात त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील मायोबाधींचा आश्रय घेऊन वेद आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात. मग त्या ठिकाणी नामरूपांचा व्यर्थ गलबला करतात. संसार व स्वर्ग यास कंटाळलेले आणि अष्टांग योग व ज्ञान यांचा आश्रय केलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाहीत अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले,
वैराग्यशील पुरुष संसार ज्यांचा पाठलाग करीत असताना त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जो सत्यलोक हाच कोणी कडा त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात. आपल्या अहंकारादी सर्व आत्मवृत्तीचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरात जाण्याकरिता ज्ञानी लोक दाखला घेतात, ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मी तू पण जगात प्रचारात आणले, ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्वपरंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते, अर्जुना ते आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्या ठिकाणीच पाहावे. ते कसे तर जसे थंडीने थंडी थंड व्हावी त्याप्रमाणे. अभिप्राय असा की या थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात दृश्य व दर्शन ही त्रिपुटी एक आहे असे समजणे हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहणे होय. अर्जुना, आत्मस्वरूपाला ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही, परंतु महाप्रलयकालच्या पाण्याचे जसे सर्वत्र सारखे भरलेपण असते, तसे ज्ञानाने ज्याचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो, असे जे पुरुष ते या आत्मवस्तूला भेटतात. निर्माण मोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. मानमोहरहित संगरूपी दोष जिंकलेले, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्यस्थिती आहे असे, सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दुःख नावाच्या द्वंद्वापासून कायमचे मुक्त झालेले असे ज्ञानी त्यांना त्या अत्युच्च पदापर्यंत जातात. वर्षा ऋतूच्या शेवटी ज्याप्रमाणे ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोह व मान स्वतः टाकून गेले, ज्याप्रमाणे दरिद्री व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकाराच्या तावडीत सापडत नाहीत, ज्याप्रमाणे फळाला आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रमळ आत्मलाभामुळे ज्याची क्रिया हळूहळू सुटत आहे, ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून जिकडे रस्ता सापडेल तिकडे वृक्षावरील पक्षी पळत सुटतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले आहे. अर्जुना ऐक, ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदरूप बुद्धीची ज्याच्या ठिकाणी वार्ताही नसते, सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप गळून जाते, त्याप्रमाणे ज्या अविद्येसह देहांता पळून गेली, ज्याप्रमाणे आयुष्य संपलेला जीवाला शरीर एकदम टाकून देते, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत, ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख सापडत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो. अरे अर्जुना, सुखदुःखरूपी द्वंद्वे जी या देहात अनुभवास येतात व ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत, ज्याप्रमाणे जागी असता स्वप्नातील राज्यप्राप्ती अथवा मरण ही आनंदास व दुःखास कारण होत नाही असे समज. सर्पाकडून गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुखदुःखरूपी व पुण्यपापरूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाहीत, जे ज्ञानरूपी राजहंस अनात्म पदार्थ मातरूपी पाणी टाकून आत्मरूपी दूध सेवन करतात, ज्याप्रमाणे सूर्य हा आपलाच रस पृथ्वीवर वर्षून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायांच्या द्वारे आपल्या बिंबाच्या ठिकाणीच जाणतो, त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरला आहे, तो आत्मभाव ते सत्पुरुष पुन्हा आपल्या ज्ञानदृष्टीद्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्वाने पाहतात. फार काय सांगावे, गंगेचा ओघ जसा समुद्रात तद्रूप होतो, तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रूप होतो. ज्याप्रमाणे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जाण्याचे कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचे कारणच राहत नाही, जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही,
समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताची रवी केली होती. ती मंदर पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यानंतर तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात कामरूपी लाटाच्या उसळी उत्पन्न होत नाही, जसा षोडश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही अंगाने अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्याच्या ठिकाणी नसते, त्या पुरुषांची गोष्ट निरूपण आहे. तेव्हा त्या पुरुषांचे मी वर्णन किती करू. ज्याप्रमाणे वायूच्या जोरावर रजकणांचा टिकाव लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे केले आहेत, ते या आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिसळते त्याप्रमाणे मिसळतात. परंतु तेथे म्हणणे म्हणजे कोणत्या ठिकाणी असे देखील काही तू विचारशील तर ज्या ठिकाणाला नाश नाही ते ठिकाण होय. जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते, किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो, असे जे जे आहे त्यापैकी जे नाही ते येथे मिळतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते पद सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र नाही, अग्नीही नाही. ज्या ठिकाणी गेल्यावर परत मार्गे पाऊलच घेत नाहीत गेलेले लोक, ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. परंतु दिव्याचा दिपून टाकणाऱ्या प्रकाशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो, ह्यांचीच गोष्ट काय सांगावी. सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो, वरील 3 प्रकारच्या प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते. ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसे जसे नाहीसे होते, तसे तसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासावयास लागते. अथवा दोरीच्या अथार्थ स्वरूपाच्या अज्ञानात सापाचा भास जसा जास्त दृढ होत जातो, त्याप्रमाणे चंद्र सूर्य इत्यादी ही जी मोठमोठली तेजे आहेत, ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात, ती आत्मवस्तू केवळ तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखीच व्याप्त आहे व जी चंद्रसूर्यांच्या मनात प्रकाशते. चंद्रसूर्य हे वस्तूच्या प्रकाशाने पडणारे कवडसे आहेत, म्हणून तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज आहे ते वस्तूंचे अंग आहे. आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह जग लोपून जाते, अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो, अथवा संध्याकाळी जसे मृगजळ राहत नाही, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही, अर्जुना ते माझे श्रेष्ठ ठिकाण आहे असे समज. तेथे जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत. तर ते कसे, तर जसे महासागरास मिळालेले नद्यांचे ओघ अथवा मिठाची हत्तीन ज्याप्रमाणे खाऱ्या समुद्रात घातली असता ती जशी परत माघारी येत नाही, अथवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे ताबलेल्या लोखंडापासून पाण्याला परत येणे नाही, ज्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना त्यांनी पुनर्जन्माचा मार्ग मोडला. यावर बुद्धिरूपी राजा, पृथ्वीचा राजा जो अर्जुन, तो म्हणतो, महाराज हा मोठा प्रसाद आहे, परंतु माझ्या एका विनंतीकडे देवांनी लक्ष द्यावे. तर महाराज, जे पुरुष देवांशी स्वतः एक होतात, तुमच्या स्वरूपाशी ऐक्याला पावतात, मग माघारी येत नाहीत, ते पुरुष आपल्याशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात. जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचेच भिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे आपले म्हणणे विसंगत आहे. कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेला भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजे. स्वरूपाने लक्षाहून वेगळे असलेले बाण लक्षाला शिवून न होता जसे पुन्हा वेगळे पडतात, तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुणे माघारी येतीलच.
अथवा ते पुरुष जर स्वभावताच तू असले तर मग कोणी कोणाला मिळावयाचे? शस्त्राने आपण आपल्यालाच कसे रूपावयाचे? म्हणून देवा, ज्याप्रमाणे शरीर व शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी जे अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग हे म्हणता येत नाही, आणि तुझ्याशी जे सदा भिन्न भिन्न आहेत त्यांना कोणत्याही काळी तुझ्यात मिळता यावयाचे नाही. मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत? तरी तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत हे कोण? सर्व बाजूंनी मुख असलेल्या देवा, हे मला समजावून सांग. अर्जुनाने अशी शंका केल्यावर तो जाणत्यामध्ये श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला. मग देव म्हणतात, हे विशाल बुद्धीच्या अर्जुना, माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत, त्यांच्या मूळ संबंधाने जे वेगळे आहेत व वेगळे नाहीत असे दोन्ही प्रकार संभवतात. जर हा अर्जुनाचा प्रश्न माऊलींनी टाकलेला आहे, म्हणजे गीतेत तसा प्रश्न नाही, म्हणजे हे माऊलींचं श्रेष्ठत्व आहे. जर खोल विचाराने पाहिले तर ते पुरुष स्वभावता मद्रूपच आहेत, आणि जर वरवरच्या दृष्टीने पाहिले तर ते माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात. ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होतात त्या पाण्याहून वेगळ्या आहेत असे दिसते, पण विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत. अथवा दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते, मग पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच आहेत. त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने अर्जुना, ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत. दुसरे जे वेगळेपण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते, आणि खरोखर वस्तुविचाराने पाहिले असता मी जो एक, त्या मला दुसरे कोठले की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल. जर सर्वच्या सर्व आकाश पोटात घालून बिंबाने सूर्याने ब्रह्मांड गोल व्यापून टाकला तर त्या सूर्यबिंबाचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल आणि ज्यांची किरणे कोठे शिरतील? अथवा कल्पांतकाळचे जे ब्रह्मस्तंभपर्यंत उद्दक असते त्याचे पाठ फुटून प्रवाह वाहतात काय? एवढ्याकरता मी जो एक अविकारी त्याला अंश कुठले? परंतु पात्राच्या संबंधामुळे पाणी सरळ असते पण वाकडे झाले, पाण्याच्या संबंधाने सूर्याला दीनपणा आला. हे आकाश चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे? परंतु आकाश जेव्हा घटाकडून अथवा मठाकडून वेष्टिले जाते तेव्हा तसेच असते. अरे, निद्रेच्यामुळे उत्पन्न झालेला स्वप्नात जेव्हा आपण राजा म्हणून प्रकट होतो तेव्हा त्याच्या एकट्याकडून सर्व जग भरले जात नाही काय? अथवा हिणकच धातू मिसळला असता 100 नंबरही सोने जसे निरनिराळ्या कसाला येते, त्याप्रमाणे शुद्ध जो मी तो आपल्या मायेने वेटाळला जातो. तेव्हा एक अज्ञानाचाच मुख्यतः व्यवहार होतो. त्या योगाने मी कोण अशा संशयास आरंभ होतो आणि मग विचाराने देह मी असा निश्चय केला जातो. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. माझाच सनातन अंश जीवलोकांमध्ये जीवरूप पावलेला आहे. तो प्रकृतीच्या ठिकाणी स्थित अशा मनादी करून 6 इंद्रियांना आपल्याजवळ ओढून घेतो. याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेवढेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपासून वेगळे होते, त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते. समुद्र हा वायूच्या योगाने लाटाच्या आकाराने प्रकट होतो. तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो, त्याप्रमाणे अर्जुना, जडदेहाला सचेतन करणारा व त्या एकदेशी देहासंबंधाने अहंकार उत्पन्न करणारा तोच मी जीवलोकात जीव असा वाटतो. जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. अर्जुना, शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो, याला खरे समजणे या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून पाण्याबाहेर असे आहे त्याप्रमाणे पहा. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते, परंतु तो तर स्फटिक तांबडा नाही. त्याप्रमाणे लोकांच्या व्यापारात मी सापडलो आहे असे भासलो
माझा अनादिपणा नाहीसा होत नाही व त्याप्रमाणे माझा कर्मरहितपणास मोडत नाही, परंतु मी करता भोगता आहेसे जे वाटते ती भ्रांती आहेसे समज. फार काय सांगावे. निर्लेप जो आत्मा तो अविद्याकार्य जे शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो. मनासहित श्रोत आदी करून जी 6 ज्ञानेंद्रिये जी वास्तविक प्रकृतीची कार्ये असताना ती माझी आहेत म्हणून व्यापार करण्यास प्रवृत्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे, मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे, त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाच्या विसरामुळे आपणच शरीर आहोत असे समजून पुन्हा शरीरालाच विषयोपार्जनद्वारा शरीरालाच भजतो. जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाच्या द्वाराने निघतो, मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळून मग स्पर्शविषयरूपी भयंकर रानात जातो. कधी नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूपांच्या डोंगरात मोकाट फिरतो, अथवा अर्जुना जिव्हाद्वारे बाहेर पडून रसांची दरी भरावयास लागतो, अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो, मग गंध विषयाची भयंकर राने ओलांडतो. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रियांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयास समुदाय भोगतो. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. जेव्हा जीवरूपी ईश्वर नवीन शरीर पावतो आणि जेव्हा शरीर टाकून देतो, त्यावेळी तो गंधाश्रयापासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिये घेऊन जातो. परंतु करता भोगता अशी जीवनाची स्थिती तेव्हाच दिसते जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध अशा राजधानाच्या ठिकाणी राहावयास येतो, त्याप्रमाणे अहंकाराचे अधिक्य अथवा विषय व इंद्रियांचा धमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते जेव्हा जीवाला स्थूल देह प्राप्त होतो, अथवा जीव एका शरीरास टाकतो. तरी तो आपल्याबरोबर तो इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्याबरोबर तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाराची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो, अथवा दोर तुटला असता तो कळसूत्री बाहुल्यांची गती घेऊन जातो, अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात, हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता मनासह 5 ज्ञानेंद्रिये नेतो. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनःशायं विषयानुपसेवते. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनःशायं विषयानुपसेवते. कान, डोळे, त्वचा, जिव्हा आणि घ्राण तसेच मन यांचा अंगीकार करून हा जीवात्मा शब्दादी विषयांचा उपभोग येतो. मग इहलोकीचे अथवा स्वर्गात जो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो. अर्जुना, जसा दिवा मालवला असता तो प्रभेसह जातो, मग तो लावले असता त्यावेळी लावलेच्या ठिकाणी तो प्रकाशतो. अर्जुना, अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हेच वाटते की आत्मा देहाला आला आणि या आत्म्यानेच विषय भोगला अथवा देहातून गेला, हे सर्व खरेच मानतो. सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि हे कर्माचे फळ सुखदुःख ते भोगणे हे धर्मदेहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहे तसे मानतो. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति
पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जात असताना, शरीरात राहत असताना, विषयांचा उपभोग घेत असताना अथवा सुखादी गुणांनी युक्त असताना अज्ञानी याला आत्म्याला देहाहून वेगळा असा पाहू शकत नाहीत, परंतु ज्ञानरूपी चक्षुंनी युक्त असलेले तो देहाहून वेगळा आहे असे त्याला पाहतात. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. प्रयत्न करणारे योगी याला आत्म्याच्या ठिकाणी पाहतात. यत्न करणारे पण ज्यांचे मन सुसंस्कृत नाही असे अविवेकी यत्न करून देखील याला पाहू शकत नाहीत. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालींच्या योगाने जन्मास आला असे म्हणतात. त्याप्रमाणे त्या चेतनेच्या संगतीने इंद्रिये आपापल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच भोगणे असे म्हणतात. तर भोगक्षय झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसत नाही. त्यावेळी अर्जुना, आत्मा गेला गेला असे ते ओरडतात. झाड हलत असताना पहावे तरच वारा वाहतो असे मानावे. अर्जुना, जेथे झाडच नाही तेथे तो वारा नाही काय? अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्या प्रतिबिंबाला पाहावे, तेव्हा आपण उत्पन्न झालो असे मानावे. तर त्याच्या पूर्वी आपण नाही काय? अथवा आरसा बाजूला केल्यावर मग त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा काय? वास्तविक पाहिला तर शब्द हा आकाशाचा गुण आहे, परंतु तो मेघांच्या कपाळावर मारला जातो. म्हणजे त्या शब्दांचा आरोप मेघावर केला जातो अथवा चंद्रावर ढगाच्या वेगाचा आरोप केला जातो. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे ते विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते अंधळे लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी पहावा व देहाचे धर्म असे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अनुकुचिदार किरणे मेघांच्या फळीचे भेदन करून बाहेर येतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टी देह दिसत असता ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते, तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते ते ज्ञानी आत्म्याला याप्रमाणे पाहतात. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते परंतु ते तुटून पडले नाही असे निसंशय ओळखता येते. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे हे भासते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे ते आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे जाणतात. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे जसे पाहावे, अथवा पाण्याचेच डबके भरते व वाळते तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे. याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते मला पाहतात. घट व मठ हे तयार केले व नंतर ते मोडून टाकले, परंतु घट मठाबरोबर त्यातील आकाश न मोडता भरलेले आहे तसेच आहे. त्याप्रमाणे अखंड त्रिकालाबाधित आत्मसत्तेवर अज्ञान दृष्टीने कल्पलेले ते देह उत्पन्न होतात व नाश पावतात. ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. चैतन्य वाढत नाही आणि कमीही होत नाही. ते कोणाला कर्म करावयास लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. बुद्धी ही परमाणूंचा देखील हिशेब देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. परंतु जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी त्यांची भेट व्हावयाची नाही. अर्जुना, कितीही विचाराने तोंड भरलेले असे नाका, परंतु जर अंतःकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत असेल तर मी निश्चय करून सापडणार नाही. बाबा अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळणाराने
त्या बरळणाराच्या संसाराचे बंधन तुटते काय? किंवा पोथी स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल काय? अथवा डोळे बांधून जर मोते नाकास लावली तर मोत्यांची किंमत आणि पाणी कळेल काय? त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जिव्हेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे. अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म का जाईनात, परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ती करू व्हावयाची नाही. खूप महत्त्वाचे. जो मी हा एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे, त्या माझ्या व्याप्तीचे स्पष्ट वर्णन करू ऐक. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यः चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. जे तेज आदित्याच्या ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते, जे चंद्राचा व अग्नीच्या ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तर सूर्यासह ही सर्व विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वांच्या आद्यंती आहे असे समज. अर्जुना, सूर्य पाणी शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची शिजवण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातेचे ढेकूळ विरघळून जातच नाही. आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतात पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो. जेथून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य हो, त्यांना धारण करून मी सर्व वनस्पतींचे मळे भरीत आहे. अशा तऱ्हेने सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो आणि अन्नाच्या द्वारे सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचवून जीव समाधान भोगतील अशी जठराग्नीची प्रखरता कोठून आणावयाची. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यं चतुर्विधम्. एवढ्याकरता प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिक स्कंदावर आगटी तयार करून अर्जुना पोटातील अग्नी मीच झालो. प्राण व अपानरूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंकून पोटामध्ये मी किती अन्न पचवितो हे कळत नाही. कोरडी अथवा स्निग्ध, चांगली शिजलेली अथवा करपलेली अशी जी 4 प्रकारची अन्ने आहेत, परंतु त्या 4 प्रकारच्या अन्नांना अर्जुना मी एकटाच पचवतो. याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. प्राण्यांना जगवणारे अन्न मीच आहे आणि अन्न जिरवण्याच्या कामी मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे. आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू. अर्जुना, या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही, तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज. मग या विश्वात कित्येक प्राणी सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात. असे स्वरूप वैचित्र्य कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाले. ज्याप्रमाणे संपूर्ण नगरे एकाच दिव्याने दिवे लावल्यावर काही दिवे प्रकाश न पाडणारे असे का राहिले. असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करत असलास तर त्याविषयी ऐक. तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे. सर्वच मी आहे यात खरोखर अन्यता नाही, परंतु प्राण्यांची अंतःकरणरूपी उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी तसा व्यक्त होतो. ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्यातून निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो, अथवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला. एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते. त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे. अर्जुना, अरे अज्ञानी व ज्ञानी यांच्यापुढे असलेला 2 पदरांचा नीलमण्यांचा हार हा अज्ञानाला
सर्वमानाने भासला व तोच हार ज्ञान्याला हार नीलमल्यांचा आहे असे यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला. हे दृष्टांत राहू दे. एकाच स्वादी नक्षत्राचे पाणी ते शिंपीमध्ये मोती होते व सर्पात विष होते, त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखरूप आहे व अज्ञानाला दुःखरूप आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे. स्मृती, ज्ञान व विस्मृती माझ्यापासूनच होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. वेदांचा कर्ता मीच आहे. वेदांना मीच जाणतो. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस स्फुरते ती वस्तू मी आहे. परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांचा अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने जाणून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुखरूपात्वाने नेहमी आनंदित असतात. या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनास माझ्याशिवाय दुसरे कोणी कारण आहे काय? अरे अर्जुना, सूर्योदय झाले असता जसे सूर्यानेच सूर्याला पहावयाचे त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्यास मीच कारण आहे. अथवा शरीराच्या सेवेत गुरफटलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्त्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी बुडून राहिला आहे ते स्वर्ग संसाराकरिता कर्ममार्गाने धावत असता दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणे माझ्यामुळे होते. ज्याप्रमाणे जागा असलेला पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो, ढगांच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी माझ्यामुळेच विषय पाहिला भोगला. व या व पुढच्या ओळीत जीवांच्या ज्ञानाला व अज्ञानाला कारण मीच आहे असे सांगतात. अर्जुना, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा झोप लागण्यापूर्वीचा जागेपणा कारण आहे त्याप्रमाणे जीवाच्या ज्ञानाला व अज्ञानाला मीच मूळ कारण आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या अज्ञानाला अथवा दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोराचे मूळचे स्वरूप आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडून सिद्ध होतो. म्हणून अर्जुना, जसा मी आहे तसा मला न जाणता वेद जाणावायला गेला तर तो वेदांचे भाग झाले. तरी वेदांच्या त्या वेगवेगळ्या शाखांकडून मी एकच खरोखर जाणला जातो. तो कसा तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना समुद्रच एक शेवटी मिळण्याचे ठिकाण होते आणि एकमेवाद्वितीयम ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दासह नाहीसे होतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळका आकाशात नाहीशा होतात, त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात. ते मीच प्रकट करून यथावत करतो. नंतर वेदासह संपूर्ण जग जेथे संपूर्ण नाहीसे होते ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्या जागे केले म्हणजे त्यावेळच्या त्या स्वप्नास भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते. एवढेच नव्हे तर परंतु त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते. त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो व मीच एक आहे अशा ज्ञानालाही जाणण्यास कारण मीच आहे. मग कापराला अग्नी लावला असता अर्जुना ज्याप्रमाणे काजळी अथवा अग्नी उरत नाही त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा नाहीसे होते तेव्हा ते नाही असे खरोखर नाही. मग त्याला आहे हे म्हणणे सहन होत नाही. मागासह जो विश्व घेऊन गेला त्या चोराला कोण कोठी शोधेल अशी जी एक कोणी शुद्धावस्था आहे ती मी आहे.
याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले. तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला म्हणाल तर आकाशातील चंद्राचा उदय जसा क्षीरसमुद्रात प्रतिबिंबित होतो तसा, अथवा ज्या भिंतीवर चित्रे काढली आहेत त्या भिंतीच्या समोरील भिंत जशी आकाशासारखी प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकीत असेल तर तिच्यात त्या चित्राचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटते, त्याप्रमाणे अर्जुनामध्ये व श्रीकृष्णामध्ये एकच बोध नांदत आहे. तरी काय आश्चर्य आहे पहा की ते वस्तूचे स्वरूप जे अनुभवास येते तो त्या संबंधीची गोडी अधिकच बळावत जाते. म्हणून अनुभवांचा राजा अर्जुन म्हणतो, महाराज आपल्या व्यापकपणाने वर्णन आपण करीत असता प्रसंगानुरूप हे देवाने आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच मला पुन्हा एक वेळ काही न्यून न ठेवता सांगा. येथे द्वारकेचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, चांगले केलेस अर्जुना, आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी याविषयी बोलणे आवडते, परंतु काय करावे तसा विचारणारा मिळत नाही. आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा आज तू एकटाच भेटला आहेस, कारण की तू मोठ्या हौसेने केवळ हेच विचारण्यास आला आहे. अद्वैता ही पलीकडील जे सुख भोगावयाचे त्याचा अनुभव जो भोगावयाचा तो अनुभव घेण्यास तू सहाय्य करणारा आहेस व विचारून तू माझे सुख मला देत आहेस. ज्याप्रमाणे आरसा जवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपणास दिसते त्याप्रमाणे शुद्ध संवाद करण्यामध्ये तू श्रेष्ठ आहेस. तुला ही गोष्ट कळत नाहीस म्हणून तू ती विचारावीस व मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही तयार व्हावे. आवडत्या अर्जुना, तशातला हा प्रकार नाही. असे म्हणून देवांनी अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिले. मग अर्जुनाशी देव काय बोलले, जसे दोन ओठ पण बोलणे एक, पाय दोन पण चांगले एक, त्याप्रमाणे तू विचारणारा व मी सांगणारा या दोघांचा अभिप्राय एकच आहे. याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आम्ही व तू एक वस्तुरूप आहोत असे तू समज. या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्वता दोन्हीही एकच आहोत. अशा रीतीने प्रेमाने भुलून जाऊन देव अर्जुनाला मिठी मारून राहिले. मग बिचकले व म्हणाले की हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही. कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता पदार्थाला रुची येते, तरी पण त्या उसाच्या रसाच्या बनवलेल्या ढेपीला रुची करता मीठ लावणे वाईट आहे. कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होईल. त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे, परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही, कारण त्यामुळे संवाद सुखाची असलेली गोडी नाहीशी होईल. आम्ही नारायण व हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाही, पण ही माझी ऐक्य प्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी हो. या बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, तो प्रश्न तू कसा केलास. तो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपात देहबुद्धी विसरून नाहीसा होत होता, देवाशी ऐक्यास येत होता. तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा माघारी देहबुद्धीवर आला. यावर अर्जुन कंठ दाटून म्हणाला, महाराज आपले निरुपाधिक स्वरूप सांगा असे मी म्हणालो. असे अर्जुनाने म्हटल्यावर तो शारंगधर श्रीकृष्ण तेच सांगण्याकरता उपाधी दोन प्रकारांनी सांगावयास लागला. आता अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपासंबंधाने प्रश्न विचारला असता देव येथे उपाधी का सांगत नाहीत असे जर कोणासही वाटत असेल तर मंथन करून दह्याच्या ताकाचा भाग वेगळा करणे यालाच लोणी काढणे असे म्हणतात. अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने शोधण्यास अशोधित धातूतून हिणकस धातू बाहेर काढावी लागते, पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सारावे व मग पाणी जसे आयते असते. आकाशातील ढगच गेले की आकाश स्वतःसिद्धच आहे. धान्यावरील कोंड्याचे आच्छादन झाडून वेगळे केले असता शुद्ध धान्य घेण्यास काही हरकत आहे काय. त्याप्रमाणे विचार करावयास लागले असता अनादी उपाधी व त्या उपाधींच्या संबंधाने असणारे उपहित चैतन्य या दोहींचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते निरुपाधिक शुद्ध चैतन्य होय, हे कोणालाही न पुसता कळावे. नवीन लग्न झालेल्या लहान मुलीस वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा काय असे विचारित असता प्रत्येक नावास नाही नाही म्हणून म्हणणारी ती मुलगी ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मुरकून गप्प राहते तो न बोलण्यातच ती आपला अमुक नवरा आहे असे दाखवते. त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म प्रपंच परमात्मा आहे काय असे विचारले असता ती श्रुतिवधू
तो प्रपंच परमात्मा नाही असे सांगते. या शब्दाकडून व्यक्त न होणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते व या गप्प बसण्यातच परमात्म्याच्या स्वरूपास सुचवते. त्याप्रमाणे जे सांगण्यायोगी नाही ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे. म्हणून लक्ष्मीपदे जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्राची कोर नेहमी दाखविण्याकरता जशी झाडांची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे. द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरः साक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. या संसारात क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष आहेत. सर्व भूते म्हणजे क्षर आणि मायोपाधीने युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर असे म्हणतात. मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, या संसाररूपी नगरातील वस्ती स्वभावता अल्पशा दोन पुरुषांचीच आहे. ज्याप्रमाणे सर्व आकाशामध्ये दिवस व रात्र हे दोन्हीच नांदतात, याप्रमाणे या संसाररूपी राजधानीत हे दोनच नांदतात. परंतु आणखी एक तिसरा पुरुष आहे, परंतु तो या दोघांचे नाव सहन करीत नाही व तो प्रकट झाला असता या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. परंतु जी तिसऱ्या पुरुषाची गोष्ट राहू दे, आधी हे जे दोन संसाररूपी गावात वस्तीला आले आहेत त्यांच्याविषयी तुला ऐकवतो. त्या दोघांपैकी एक आंधळा, ज्ञानदृष्टीरहित, वेडा, भ्रमाने देहादिकास मी म्हणणारा व पांगळा, उपाधीच्या तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय ज्यास काही करता येत नाही असा आहे. व दुसरा सर्वांगाने पुरता व चांगला आहे. परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्याकारणाने उभयतांची संगत जडली आहे. त्यापैकी एकाचे नाव क्षर आहे व दुसऱ्यास अक्षर असे म्हणतात. हे दोघेच, परंतु या दोघांनीच सर्व संसार ठेचून मारला आहे. आता क्षरपुरुष तो कोण व अक्षरपुरुषाचे लक्षण काय आहे हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट सांगू. तर अर्जुना, महत्तत्व अहंकारापासून तो शेवट गवतापरच्या टोकांपर्यंत जे काही लहान व मोठे जंगम अथवा स्थावर फार काय सांगावे, जे मनबुद्धी यांच्याकडून जाणले जाते, जेवढे म्हणून पंचमहाभूतांनी तयार झाले आहे, नाम व रूप यामध्ये जे जे सापडले आहे व जे या तीन गुणांच्या टाकसाळींपासून उत्पन्न होते, प्राणिमात्राचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याचे बनते अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो, विपरीत ज्ञानाचेच जे जे काही जाणले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते. अरे अर्जुना, भ्रांतिरूपी जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो हे फार वर्णन करणे राहू दे. ज्याला जग असे म्हणतात, जे 8 प्रकारचे वेगवेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे दाखविले आणि जे क्षेत्र म्हणून 36 भाग हे मागे वर्णन केले, हे मागचे किती सांगू अरे अर्जुना. आता या 15व्या अध्यायात वृक्षाच्या आकाराच्या रूपाने जे काही सांगितले ते सर्व साकार जगत आपल्याला गाव असे कल्पून तो गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देह आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. तो गावच म्हणजे स्थूल सूक्ष्मदेह आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंबित होतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो, मग त्या आवाशाने आडात उडी घालतो, अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरच्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. अरे अर्जुना, त्याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तेथे आपला विसर हीच कोणी झोप घेतो. मागील ओळीवरून कोणाला असे वाटेल की चैतन्य खरोखर निसते की काय, पण त्यांचे समाधान या ओळीत उदाहरणाने करतात. स्वप्नात बिछाना पाहावा व त्या स्वप्नातच कसे निजावे, त्याप्रमाणे आत्म्याचे साकार शरीररूपी नगरात निजणे आहे असे समज. नंतर त्या निद्रेच्या भराने विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी असे म्हणणे रूप घोरतो व मी व माझी अशा शब्दांच्या गडबडीने या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो. हा बाप, ही आई, हा मी गोरा, हा व्यंग असलेला किंवा पुरता, हा मुलगा, हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत काय.
अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी राणात धावते, अर्जुना त्या चैतन्याला क्षरपुरुष हे नाव आहे. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात, जो आपल्या स्वरूपाच्या विसरणामुळे ज्या ज्या शरीरादी उपाधीशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहे तसा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात. तो वस्तुस्थितीने पूर्ण आहे म्हणून त्याच्या ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव आहे. पुरोषेते म्हणजे पुरुष संस्कृतमध्ये. आणि तो क्रमाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते, त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर असाच वाटतो. अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबर चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते, त्याप्रमाणे उपाधीने युक्त असलेले उपहित चैतन्य हे उपाधीच्या नाशाबरोबर दिसेनासे होते. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या त्या नाशवंतपणामुळे यास क्षर हे नाव आले आहे. याप्रमाणे जे जीवचैतन्य हे क्षरपुरुष असे समजावे. आता अक्षरपुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो. तर अर्जुना, दुसरा जो अक्षरपुरुष आहे तो मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरूपर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे, कारण की तो मेरूपर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही, त्याप्रमाणे जो ज्ञान अज्ञान या दोन्हींशी संबंध करीत नाही. मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे, विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे, याप्रमाणे यथार्थ ज्ञान विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत असे निव्वळ जे अज्ञान तेच त्या अक्षरपुरुषाचे स्वरूप होय. धूळपणा पूर्णपणे जातो अथवा घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही. अवस्थेतील मातीच्या गोळ्यासारखे, चिखल्याच्या गोळ्यासारखे जे मध्यस्थ आहे, समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणी नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे, अर्जुना जाणणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही. त्या गाढ निद्रेसारखे अक्षरपुरुषाचे स्वरूप समजावे. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही. त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाचा नाश ओढचा व कसा, म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज. अज्ञान घन हे अक्षर समज. सर्व कळांनी रहित असे चंद्रांचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येस असते, त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजात राहते, त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्म उपाधींचा नाश झाल्यावर ही दशा जेथे लीन असते. क्षरपुरुषाची देहादी उपाधी, त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष, ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले, ते या अक्षरपुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीच्या तरंगरूपी राणात शिरले आहे. अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उठते, त्या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षरपुरुष समजावा. दुसरा जो क्षरपुरुष तो जाग्रत स्वप्न या दोन्ही अवस्थांनी खेळतो. त्या 2 अवस्था जो अक्षरपुरुष प्रसवला, ज्या अवस्थेला अज्ञान घन सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे, त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटले असते. पण हिच्यात पुढील एक उणीव आहे. खरोखर अर्जुना, जर हा अक्षरपुरुष पुन्हा स्वप्न व जागृती या अवस्थात न येता तर याला खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशात उत्पन्न झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात, ती निद्रा जो अक्षरपुरुष आहे हे राहू दे. खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षरपुरुष हेच मूळ आहे.
याला पुरुष का म्हणावायचे तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे, शिवाय हा मायापुरीत निजतो. या कारणाने याला पुरुष असे म्हणतात. आणि विकारांचा एरजार हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे, तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही, ती सुषुप्ती हा अक्षर पुरुष आहे. म्हणून याला स्वभावता नाश नाही, आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने कधीच नाश पावत नाही. एवढ्याकरता वेदांतशास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशी सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल. ह्याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारक आहे व मायोपाधीचा आश्रय करून असते, हेच ज्याचे स्वरूप आहे, त्या चैतन्यास अक्षर पुरुष असे समज. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्यय ईश्वरः. पण ह्या दोहोंहून निराळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. आता लोकांमध्ये अन्यथा ज्ञानाच्या या दोन अवस्था आहेत, ज्या गाढ अज्ञानरूपी तत्वामध्ये सुषुप्तीत नाहीशा होतात. ते अज्ञानदानात बुडून नाहीसे झाल्यावर त्या ज्ञानाने कीर्तिमुखत्व केल्यावर ज्याप्रमाणे लाकडा सगळेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो, त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तिरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे केल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले. याप्रमाणे जे केवळ ज्ञान उरले. अर्जुना, असे वृत्तिज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान राहिले, ते केवळ ज्ञान तो उत्तम पुरुष होय, जो मागील दोन्हीहून क्षराक्षराहून वेगळा तिसरा व शेवटचा आहे. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न याहून जागृती जशी पुष्कळपटींनी वेगळ्या बोधाचीच असते, अथवा अर्जुना सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फारच वेगळे आहे, त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष मागील दोन पुरुषांहून फारच निराळा आहे. हे उदाहरण पाहू दे. लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नी जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो, तसाच तो उत्तम पुरुष क्षराक्षरात असून क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे. कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्र जलमय झाला असता त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या यास एकत्र करीत प्रकट होते. ज्याप्रमाणे प्रलयकालच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा ग्रास करावा, त्याप्रमाणे स्वप्न व सुषुप्ती अथवा जागृती यांची गोष्टही नाही. मग ज्या ठिकाणी एक पण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दीपून नाहीसा झाला, अशा तऱ्हेने जे काही आहे ते उत्तम पुरुष आहे असे समज. आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात. अर्जुना, परमात्मा म्हणून उत्तम पुरुषाविषयी जे बोलावयाचे तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलावयाचे. ज्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो, त्याप्रमाणे विचारांच्या हद्दीवर उभा राहून वेदांना अलीकडचा व पलीकडच्या तीरावरच्या गोष्टी करता आल्या. क्षराक्षर पुरुष हे अलीकडले आहेत व उत्तम पुरुष हा पलीकडचा आहे. या दोघांविषयीच्या गोष्टी बोलता आल्या. म्हणून क्षराक्षर हे पुरुष अलीकडचे आहेत असे पाहून या उत्तम पुरुषाला पलीकडचा आत्मरूप असे म्हणतात. अर्जुना ऐक, अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सुचवितात. वास्तविक बोलण्यानेच ज्याचे वर्णन होते, काही न जाणणे हे ज्या उत्तम पुरुषाचे जाणणे होय, आणि काही न होऊन ज्या वस्तूंचे होणे आहे. ज्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी समजूत देखील मावळली, ज्या स्वरूपी सांगणाराला सांगणे झाला व जे ते दृश्य ही कल्पना दृष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली. आता सूर्याचे बिंब व त्याचे पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारे तेज जरी कोणत्याही उपायांनी घेता आले नाही, तरी ज्याच्या दरम्यान तेज कुठले असे म्हणू नये, अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो तो जरी डोळ्यांना दिसत नाही, तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे दृष्टादृश्य या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक राहते, तर दृष्टा व अदृश्य ह्या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती जो अनुभवाने पाहतो त्याचे तेच स्वरूप होय.
जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे, जो नियम पदार्थाशिवाय नियामक आहे, जो आपल्यानेच सर्व पोकळी आपणच भरून टाकतो, जो ध्वनीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे, जी चव चवीने चाखावी, जो आनंद आनंदानेच भोगावा, जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे ते तेजाला सापडलेले तेज आहे, आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले, जो पूर्णतेचा शेवट आहे, जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे, जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे, जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे, असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळपिष्टीने पुष्कळ आहे, तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते? ज्याप्रमाणे शिंप ही आपण स्वतः रूपे न होऊन आपल्या शिंपपण्याचे अज्ञान ज्याच्यामध्ये आहे, अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूप भासवते, अथवा अनेक अलंकाराच्या स्थितीत जसे सोने लपतात झाकलेले आहे, त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो. येथे हे राहू दे, ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नता नाही, म्हणजे लाटा हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे तो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, म्हणजे ज्याच्या सत्तेने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते. ज्याप्रमाणे वीरा अर्जुना, जगतभासरूपी आपला विकास व जगताचा प्रलयरूप आपला संकोच, या आपल्या संकोच विकासास तो आपणच कारण आहे. ज्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे विश्वपणाने काही हा होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता कोठेही जात नाही. त्याप्रमाणे कधीच कोणीकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही व ज्याच्यासारखा जो आहे. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतीतः पुरुषोत्तमः. यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतीतः पुरुषोत्तमः. ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे व आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे, त्या अर्थी जगामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. अर्जुना, जो आपण आपला प्रकाश तो फार काय सांगू, ज्याला दुसरे नाही, क्षर व अक्षर या दोन पुरुषांहून श्रेष्ठ आणि उपाधिरहित असा काय, तो मीच आहे. म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हे भारता, जो ज्ञानी या प्रकारे मला पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होय. तो आपल्या सकट सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून सर्व प्रकारे माझी भक्ती करतो. परंतु हे राहू दे अर्जुना, ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर असा मी जो पुरुषोत्तम, त्याला मला जो जाणतो, आपले ज्ञान जागे झाले असता जसे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे, अथवा हातात माळ घेतल्यावर त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष मिथ्या जगतभासाच्या तडाख्यात सावडत नाही, दागिना हे सोनेच आहे असे तो जाणतो, तो दागिन्याचा आकार जसे मिथ्याभास आहे असे म्हणतो, त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला, मग तो आपणासह भेद न जाणता मला जाणतो व त्यामुळे मी एक स्वतसिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो. त्यानेच सर्व जाणले असे म्हणणेसुद्धा थोडे आहे, कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही. म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. तर कसे? तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे, क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिळावे. अस्सल सोन्याशी तद्रूप होणे असेल तर अस्सल सोनेच झाले पाहिजे, त्याप्रमाणे मद्रूप होऊनच माझी भक्ती करणे शक्य आहे. भावा अर्जुना, गंगा जर समुद्राहून भिन्न असती तर समुद्राशी ती तद्रूप कशी झाली असती? म्हणून तद्रूप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय? एवढ्याकरता जशी लाट सर्व रीतीने समुद्राशी अभिन्न असते, त्याप्रमाणे जो मला भजला, ऐक, सूर्याला व प्रभेला ज्या मानाने एकरूपता असते, ती योग्यता त्या भजनाला मानता येईल.
इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्यशास्त्र मी तुला सांगितले. भारता, याचे ज्ञान करून घेऊन बुद्धिमान मनुष्य कृतकृत्य होतो. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून तो आता या अध्यायाच्या अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू, ती उपनिषदरूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दह्यापासून व्यासाच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादी सिद्ध लोणी काढले आहे. जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी जीवनकला आहे व ही जी विचाररूपी क्षीरसमुद्राचे मंथन करून काढलेली नवी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णावी आणि आपल्या अर्थाने जीवप्राण्यांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही. क्षरपुरुष क्षरपणाने व अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले. परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत, कारण हे सोपाधिक आहेत असे ठरवले. आणि तिने आपले सर्वस्व, मी जो पुरुषोत्तम, त्या मला अर्पण केले. म्हणून ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस. ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी, त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. खरोखर गीता हे शब्दपांडित्याचे शास्त्र नाही, तर गीता हे संसार जिंकणारे शास्त्र आहे. फार काय सांगावे, ही गीतेची अक्षरे आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहेत. परंतु अर्जुना, तुझ्यापुढे हे आम्ही गीताशास्त्र सांगितले, ते तू माझे गुप्तधन बाहेर काढलेस, असा प्रकार झाला. अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात गुप्त असलेली गंगा बाहेर काढण्यात जसा गौतम कारणीभूत झाला, तसा मी जो चैतन्यरूपी शंकर, त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता, त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचे भांडार तो तू अर्जुन, तो तू गौतम झालास. आपल्या निर्मळपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याच्या कामी अर्जुना, तू आम्हास आरशाप्रमाणे झाला. अथवा ज्याप्रमाणे चंद्र व ताऱ्यांचे समुदाय यांनी भरलेले आकाश समुद्र आपल्यामध्ये आणतो, त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंतःकरणात घातले आहेस. अर्जुना, ज्या चत्तास 3 प्रकारचे मळ सोडून गेले म्हणून गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. परंतु हे काय बोलू, माझी ज्ञानाची वेली ही जी गीता, हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. अर्जुना, अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते सेवन रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते. त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होतो, यात आश्चर्य काय आहे. पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते. पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी आपले जीविताने मुक्त होऊन लयाला जाते. हे वीरविलासा अर्जुना, हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो, त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो. म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य संपले असे समजा. याप्रमाणे अनाथांचा सखा श्रीकृष्ण बोलला. ते श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुनरूपी भांडे भरून सांडत होते. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले. नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्रा राजाला पिण्याकरता दिले. परंतु धृतराष्ट्राला अंतसमय कठीण गेला नाही. वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो अनाधिकारी आहे असे वाटायला लावणारा होता. परंतु शेवटी तोच प्रकाश त्याला चांगला पावला. ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलीस दूध घातले, त्यावेळी त्याचा तात्काळ उपाय न दिसून आल्यामुळे ते व्यर्थ नासले असा समज होतो. परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्यावेळेस द्राक्षाचे पीक तयार होते, त्यावेळेस वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले, असा ज्याप्रमाणे अनुभव येतो. त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली. त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने सुखी झाला. मरणकाळी
तेच मी मराठी भाषणेच्या रचनेने ओढधोड ज्ञानाने मला कळले न कळले तसे सांगितले. अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही, परंतु त्या झाडास आलेल्या फुलांतील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर त्यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जाणतात. गीतेतील विषयाच्या चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोतेयांनी अंगीकार करावा आणि यात जी उणीव दिसून येईल ती माझे पदरात टाकावी. बरोबरच आहे की स्वभावता काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे परंतु मूल जर अज्ञानी असेल तर आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद कोठेही मावत नाही. मग ते त्या मुलाचे कौतुक करतात. त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात. तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो. महाराज, जो लढिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे समजावे. आता विश्वरूपी माझा गुरु जो श्री निवृत्ती राजा तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. श्लोक 20 ओव्या 598. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.